शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत बोलण्यासाठी। भाऊ, अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं, विशेषतः मराठवाड्यातल्या। सरकार एक शब्द बोलायला तयार नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याला अजून अद्याप मदत जाहीर करण्यात आली नाही। फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत मुसळधार पावसानं। काय सांगा? पंचनामे करण्याचा आदेश सरकारनं दिलेला आहे आणि निश्चितपणानं ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला भरपाई देण्याबाबत निर्णय निश्चितच होईल। कारण एक गोष्ट मी तुम्हाला खरं सांगतो की सरकार म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली संवेदनशीलपणाने या राज्यामध्ये काम करत आहे आणि ज्या ज्यावेळी शेतकरी संकटात आला त्यावेळी हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलेलं आहे। लातूर दौऱ्यावर होतात आपण, शेतकऱ्यांची कैफियत जाणून घ्यायला आपण शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। मी लातूर दौऱ्यामध्ये तणनाशक प्रतिकार शक्ती असणारं जे बीटी वाहन आहे एचटी बेटी, त्या एचटी बेटी ह्या नव्या वाहनाला शेतकऱ्याला पेरणी करायला बंदी आहे। खरं बघितलं तर राज्यामध्ये जवळजवळ आता 20 ते 30% बियाणं हे वापरलं जातं। शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध करून ह्या बियाणाची सध्या लागवड करत आहे। काही शेतकऱ्यांच्यावरती राज्यामध्ये गुन्हे हे झालेले आहेत आणि म्हणून रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही मला वाटते झरी खुर्द या गावामध्ये चाकूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा भव्य मेळावा घेतला आणि हरी नामाच्या घोषामध्ये आम्ही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतावरती आज या बियाणाची लागवड केली। कारण नवं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या दारामध्ये आलं पाहिजे, ही त्याच्या मागची खऱ्या अर्थानं आमची भूमिका आहे। DAP खताचं जर आपण लक्षात घेतलं तर अनेक ठिकाणी बोगस खतं विक्रीसाठी बाजारात आल्याचे प्रकार जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि त्यानंतर सोयाबीनला गेल्या वर्षभरामध्ये 4000 पेक्षा जास्त भाव मिळू शकलाय, 200, 300, 500 पर्यंत गेलं। तरी देखील यावर्षी शेतकरी सोयाबीनकडेच शेतकऱ्यांचा ओढा दिसतोय। काय सांगा? काय आहे की शेतकऱ्याला नगदी पैसे देणारं पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिलं जातं आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा पेराव होतो असतो आणि कमी पावसावरती सोयाबीनचं पीक येत असतं आणि 4 महिन्याचं हे पीक आहे। 4 महिन्यामध्ये शेतकऱ्याला 2 पैसे त्याच्या लेकरा बाळासाठी कुटुंब चालवण्यासाठी या ठिकाणी मिळत असतात। एका बाजूला जे बोगस बियाणं येत आहे, दुसऱ्या बाजूला खतही बोगस येत आहेत। याच्यावर वेगवेगळी पथकं काम करत आहे, पण मला वाटतं की आता शेतकरी शहाणा झालेला आहे, त्याला कोणतं खत घ्यावं कोणतं खत घेऊ नये याची पुरेपूर आता जाणीव झालेली आहे। परंतु काही लोक टोळी पद्धतीनं या व्यवसायामध्ये घुसलेले आहेत। अशा लोकांच्या बाबतीमध्ये कायदा आहे, पण त्याची कडक अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि पेरणी हंगामाच्या काळामध्ये कृषी विभागानं पथकं नेमून अशा पद्धतीनं जे बोगस खतं बियाणं विकत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। दुसरं एक असं आहे की अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर लिंकिंग पद्धत ही मोठ्या प्रमाणामध्ये खतांच्यामध्ये होत असते की बाबा एक पोत युरियाचं घ्या, एक तुम्हाला ही बॉटल घ्यावी लागेल। तर अशाही कडं बारकाईनं लक्ष कृषी विभागानं ठेवावं की लिंकिंग पद्धत राज्यामध्ये कुठंही होता कामा नये। कारण लिंकिंग पद्धतीमध्ये भरमसाठ पैसे लावले जातात त्या औषधाचं आणि शेतकऱ्याकडून उकळले जातात। याला शेतकऱ्यांनी विरोध केला पाहिजे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।